अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला दारूचं व्यसन असेल, गुटखा असेल, बार, गांजा, हे सगळ्यांचं व्यसन आणि परस्त्रीचा संबंध असेल, परस्त्रीबद्दल व्यसन असेल नवऱ्याला, त्याच्याबद्दल स्वामींची कोणती सेवा करायची, त्याच्यामुळे ही जी सेवा हे जे आहे ते पूर्ण बंद होईल. त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. दारू काढला नव्हता. आपल्याला वाटतं दारू जे पिता ते स्वतः पिता, त्यांच्या बायकोंना पण त्रास होतो, मुलांना त्रास होतो, सगळ्यांना त्रास होतो. पण असं नाही, दारू फक्त माणसं पिता. काही माझ्याकडे असे केस आलेले की त्यांच्या बायका दारू पिता आणि नवरे त्रस्त आहे. असे पण आलेले की दादा त्यांची बायको दारू पिती, नवरा त्रास होतो. अशा दोन्ही गोष्टी आहे. आणि परस्त्री, खूप जणांच्या नवरा बायको मध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळं भांडणं होता, घटस्फोट होता, वादविवाद होता. काय करायचं या प्रश्नावर? हा प्रश्न कोणाला सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. सगळ्यात पहिलं दारूचं घेऊया. ज्यांच्या घरामध्ये व्यसन असेल, कोणतेही व्यसन, दारू, गुटखा, गांजा, चरस, ड्रग्स, खूप जण आहेत ज्यांच्याकडे जितका पैसा जास्त तितकं व्यसन जास्त. सोपं. जितका पैसा तुमच्याकडे असेल तेवढं व्यसन तुम्हाला लागेल, आणि जितका पैसा कमी तेवढं व्यसन कमी. म्हणून या व्यसनांच्या नादी लागलो तर आपला संसार पूर्ण संपून जातो. असे मी खूप जण बघितले. दारू पेल्यामुळं ते तर शेवटी मेलेले, वारले ते. आता माझ्या सोबतचे काही जण होते. दारू ही खूप अवघड गोष्ट आहे. मग अशांसाठी काय करायचं? कोणाचा मुलगा दारू पित असेल, कोणाची नवरा दारू पित असेल, कोणाचा भाऊ दारू पित असेल, ऐकत नाही ते म्हणतात दादा रोज सांगितलं तरी ऐकत नाही, रोज दारू पिऊन येतात, ढेगाना घालतात. काही सवय असते. ही दारू पिणं कधीपासून चालू होतं माहिती का? आपल्या मुलांना 15 वर्षापर्यंत तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. 13, 14, 15 त्यांचे मित्र बघायला पाहिजे, सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. तरी पण पेत असेल, त्यांच्यासाठी प्रभावी स्वामींची सेवा असेल तो आपण लिहून घ्यावी. सगळ्यात पहिले त्या व्यक्तीच्या जास्त नादी लागायचं नाही. तुम्ही जास्त नादी लागले ना, त्यांना जास्त ताण दिला, बडबड केली, मागं लागलं, तर ते लोक अजून जास्त करतात. अशा लोकांच्या जास्त नादी लागायचं नाही. अशा लोकांकडे पैसा कमी ठेवायचा. पण तुम्ही म्हणणार दादा आजकाल फोन पे सगळ्या गोष्टी आहे, त्यामुळे पैसा आहे ना तो थोडा कमी ठेवा. पैसा त्यांचा घ्या, त्यांच्याकडे पैसाच ठेवू नका. पण ते कमवते तेच असेल तर काय करायचं? कमवते तेच जर असेल ना तरी पण पैसा त्यांच्याकडे कमी ठेवा. त्यांना सेवा महाराजांची सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची. श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो रोज 15 मिनिटं जप करा, फक्त 15 मिनिटं बस. त्यांना काय करायचं? त्यांना काळे मिरे, खाण्यामध्ये कसे काळे मिरे असतात, काळे मिरे आणि गुळ हा प्रभावी उपाय. याच्याने काळे मिरे आणि गुळ याच्याने दारू आहे ती कमी होते. आयुर्वेदिक उपाय. काळे मिरे घ्यायचे, थोडा गुळ घ्यायचा, काळे मिरे बारीक करायचे मिक्सर मध्ये, आणि नंतर गुळ एकत्र करून त्याच्या गोळ्या तयार करायच्या आणि त्यांच्या खाण्यामध्ये देऊन टाकायच्या. किती अट्टल बेवडा असेल, किती दारू पिणारा असेल, काही असेल, त्याला नॉन व्हेज मध्ये द्या, कशामध्ये द्या, जे ते काही खात असेल, काळे मिरे आणि गुळ 1 दिवस आड द्यायचं, खाण्यामध्ये त्यांच्या द्यायचं, भाजीमध्ये याच्यामध्ये बारीक करून देऊन टाकायचं. हे करायचं 1 दिवस आड. त्यांना बीपी असू द्या, शुगर असू द्या, त्याला काही त्रास असू द्या, त्याचा काही त्रास होत नाही. आयुर्वेदिक आहे. काळे मिरे आपण भाजीमध्ये खातो, गुळ तर आपण नॉर्मल खातो. परत हे केल्यानंतर आपण काय करायचं? हे झालं, काळे मिरे गुळ 1 दिवस आड द्यायचं, त्याच्यासोबत रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, कालभैरवाष्टक तिन्ही घ्यायचं.
तिने काय करायचं, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा, हे तिन्ही सेवा करायची. ते पाणी त्यांना पिण्यामध्ये द्या, पिण्यामध्ये द्यायचं पाणी. हे केल्यानंतर आपल्या घरच्या महादेवाच्या मंदिरावर, महादेवाचं पिंड असेल किंवा जवळ महादेवाचं मंदिर असेल, तिथं जायचं, महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि ते पाणी त्यांना प्यायला द्यायचं. आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर रोज अभिषेक करायचा, श्री सुक्त, पुरुष सुक्त, महामृत्युंजय मंत्र, ते ते तीर्थ असेल ते त्यांना प्यायला द्यायचं. रोज एक दिवस आड नाही द्यायचं, रोज तीर्थ द्यायचं. रामरक्षाचं पाणी पण रोज द्यायचं. तर हे केल्यानंतर त्यांना काय करायचं, त्यांना जास्त महाग लागायचं नाही. त्यांना जास्त महाग लागलं तर ते जास्त ऐकत नाही, मग त्याला रामरक्षाचं पाणी जास्त द्या प्यायला. रामरक्षाच्या पाण्याने ते थोडे शांत होतील. तुम्ही त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाणार, सगळीकडे घेऊन जाणार, काही जण इंजेक्शन देता, काही गोष्टी करता, सगळं करता, तरी पण काही जण आहे त्यांची दारू सुटत नाही. दारू एकाच गोष्टीमुळे सुटते, ते फक्त नामस्मरण सेवा. दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये सेवा सुटत नाही. आता माझ्या ही सेवा एका ताईंनी मनापासून केली. 6 महिन्यामध्ये तिचा नवरा दारू पिणं पूर्ण बंद झालं. म्हणजे 1-2 वर्ष पूर्ण बंद झालं. पूर्ण बंद झाल्यानंतर परत काही दिवसानंतर काय होतं, वाईट मित्रांची संगत लागते याला. वाईट मित्राची संगत लागली, पैसा जास्त झाला की माणूस दारू प्यायला जातो. त्याला कोणी नाही आणू शकत. तुम्ही त्याला व्यसनमुक्तीमध्ये न्या, इंजेक्शन द्या, काही करा. आता काही महिला दारू पित असेल, काही जण पिता महिला, मग त्यांच्या नवऱ्याने काय करायचं, त्यांना सेम काळे मिरण गुळ त्यांना द्या, त्यांना रामरक्षाचं पाणी द्या, कालभैरवाचं पाणी द्या, आणि त्यांना जास्त बोलायचं नाही. आता हे एवढीच जर सेवा केली आपण, त्यांची दारूचं प्यायचं प्रमाण आहे ते कमी होईल, हे लक्षात ठेवा. एवढीच सेवा करा, दुसरं काहीच नाही. आणि तुमची जी कुलदैवत आपल्या घरामध्ये, घरामध्ये कुलदेवता एकदा चेक करून घ्या, आणि ते चेक करून कुलदेवतेची सेवा करायला पाहिजे. एवढी सेवा करायला पाहिजे म्हणजे घर शांत राहिलं, आपल्याला कोणताही ताण नाही. आपल्या घरात कुलदैवत टाक पाहिजे, आणि वर्षातून एकदा आपल्या कुलस्वामीला जायचं, तिथं मान सन्मान करायचं. हे झालं दारू पिणाऱ्यासाठी सेवा. साधी सोपी कोणी करू शकतं, साधी सोपी. पहिले महाराजांना नाव ठेवा, आणि ही सेवा कोणीही करू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. आता दुसरी सेवा, परस्त्री संबंध. समजा नवरा बायको आहे, खूप जण म्हणतात नवरा बायको आहे, नवरा बायको असल्यामुळे नवऱ्याचे बाहेर संबंध असतात, बायको असेल तिचे बाहेर संबंध असतात, कोणाला सांगू शकत नाही, असे खूप जण आहे. ते म्हणतात आम्ही कोणाला सांगू शकत नाही, आम्ही काय करू. बायकोचे पण बाहेर संबंध असेल त्यांच्या, तरी पण कोणाला सांगू शकत नाही. त्यांच्यासाठी एकच गोष्ट आहे बघा, घटस्फोट घेऊन काही फायदा नाही. लक्षात ठेवा, घटस्फोट घेऊन काही फायदा नाही. त्या तुमचा नवरा जर नवऱ्याचे बाहेर संबंध असेल किंवा बायकोचे बाहेर संबंध असेल, तर एकच गोष्ट आहे, दोघांना बसवायचं दोघांनी, आणि म्युच्युअली दोघांनी सांगायचं की जर सोबत राहायचं असेल तर ठीक आहे. तुम्ही सोबत राहून एकमेकाला जर चीट करत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. कधी ना कधी तुम्हाला त्याचे कर्म भोगावं लागणार आहे. लक्षात ठेवा, कर्म भोगावं लागणार आहे. तुम्ही नवरा जर चांगला असेल, बायको असे कामं करत असेल, बायको जर चांगली असेल, नवरा जर असं कामं करत असेल, तुम्हाला त्याचे कर्म भोगावं लागणार आहे. मग त्यासाठी सेवा कोणती करायची, दोघांनी तुम्ही नामस्मरण करायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा, नामस्मरण करायचं, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, कालभैरवाष्टक हे स्तोत्र म्हणायचं, ते पाणी प्यायचं, आणि दोघांनी एकमेकासाठी वेळ द्यायचा. काय होतं, वेळच देणं होत नाही. खूप जण काय होतं, नवरा बायकोमध्ये काय होतं, सकाळपासून जॉब, बिझनेस, ड्युटी चालू असते, रात्री आल्यानंतर नवरा मोबाईल मध्ये बसलेला असतो, बायको मोबाईल मध्ये बसलेला असते. नवरा कोणाला चॅटिंग करतो ते कोणाला कळत नाही, बायको कोणाला चॅटिंग करते ते कोणाला कळत नाही, आणि दोघांमध्ये संवाद राहत नाही. संवाद नाही राहिला तर मग त्यांचं नातं पुढे टिकणारच कसं. तुम्हाला मुलं बाळ उद्या, सगळ्या गोष्टी उद्या नाही टिकणार. काही नवऱ्यांना बायकोवर संशय घ्यायची सवय असते, आणि काही बायकांना नवऱ्यावर संशय घ्यायची सवय असते. मग नातं कसं टिकणार आहे तुमचं. मग याच्यासाठी दोघांचं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे, बोलणं व्हायला पाहिजे. पूर्वीच्या काळी
मोबाईल नव्हते तर एकमेका बोलायचे. आजकाल कोणी बोलतच नाही. सगळ्यात पहिले मोबाईल आहे ना, तो सगळ्यात हे तर मोबाईल आपला पहिले बंद करावा. बेडरूम मध्ये आल्यानंतर मोबाईल पाहणं बंद करायचं त्यांनी, दोघांनी पण. दोघांनी पण कसं करायचं, बेडरूम मध्ये आला मोबाईल बंद करायचा. दिवसभरात काय काय झालं हे नवऱ्याने आपल्या बायकोला विचारलं पाहिजे आणि बायकोने पण नवऱ्याला विचारलं पाहिजे की दिवसभरात काय काय झालं. आपला संवाद असला, प्रेम असलं तर नातं टिकतं, नाही तर नाही. नाही तर काही काही जणांचं कसं असतं, नवरा झोपी जातो, बायको रात्रभर मोबाईल मध्ये चॅटिंग करत असते, कोणाला करते काय माहिती. असे खूप जणांचं होतं. असे खूप जणांनी मला प्रश्न पाठवलेले, सेवा घेतलेली आहे माझ्याकडून. काही काही ठिकाणी होतं, बायको झोपी जाती, नवरा रात्रभर चॅटिंग करत बसतो रोज. तर रोजची समस्या आहे. काय करणार होतं. त्यासाठी दोघांचं कम्युनिकेशन पाहिजे, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि हे बघा, नवरा जर बाहेर फिजिकल करत असेल, बायको जर बाहेर फिजिकल करत असेल, त्यांचे दोष त्यांना लागणार आहे. लक्षात ठेवा, हे कर्म आहे, त्यांचे दोष त्यांना लागणार आहे. अशासाठी काय करायचं, तुम्ही नामस्मरण करा, रामरक्ष स्तोत्र, त्याचं पाणी द्या, घर शांत ठेवायचा प्रयत्न ठेवा, दोघांमध्ये वादविवाद ठेवायचा नाही. बायकोनी महादेवांची सेवा जास्त करायची, त्यांची जी बायको महादेवची जास्त सेवा करा. नवरा असेल त्यांची बायको जर बाहेर अफेअर करत असेल तर तुम्हाला वाटतंय भाऊ, कधी कधी वाटतं, संशय येतो माणसाला, आणि कोणाला सांगू शकत नाही. हे असं असतं, गुपित असतं, कोणाला सांगणार आहे. माझ्याकडे अशा खूप केसेस आहे, रोज असतात केसेस, रोज. पण आपण त्यांना जी काही सेवा देतो आपण, पण ती इकडची गोष्ट तिकडे कधी सांगत नाही आपण, कधीच नाही. माझ्याकडे कधीच नाही या गोष्टी करत आपण. पण सेवेमध्ये असं आहे की बाहेरचे जे अफेअर आहे ते पूर्णपणे बंद होतं. म्हणून अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला तर तुमचा व्यवस्थित संसार होईल, नाही तर घटस्फोट घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. किती वेळा घटस्फोट घेणार नाही, एकदा, दोनदा, तीनदा. म्हणून जो संसार आहे तो आपल्यालाच करावा लागतो. पूर्वीच्या काळी तर 50-50 वर्ष लोक संसार करायचे, आजकाल तर नाहीच. म्हणून हा मोबाईल आहे ना, मोबाईलमुळे जास्त प्रॉब्लेम होतो. म्हणून बेडरूम मध्ये आल्यानंतर मोबाईल बंद ठेवला पाहिजे. आपण आपल्या बायकोसोबत किंवा आपल्या नवऱ्यासोबत आपण बोललं पाहिजे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. महादेवांची सेवा करायची, रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचा, तांब्यामध्ये हात ठेवून, आणि ते पाणी घरामध्ये सगळ्यांनी प्या. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. आणि जी काही गोष्ट जी बाहेरची महिला असेल किंवा नवऱ्याच्या बाहेर अफेअर असेल ना, तर बाहेरच्या ज्या बायका असतात ना, त्या फक्त पैशासाठी असतात. लक्षात ठेवा, पैशासाठी आणि शारीरिक संबंधासाठी. एक झालं. आता समजा हे नवऱ्याचं झालं, बायकोचं जरी झालं, बायकोनी पण बाहेर तिचा नवऱ्याचा मित्र असेल किंवा कोणी काही असेल, काही काही जण काय गैरफायदा घेतात, जवळ येतात, फिजिकल करताना सोडून देतात. माणसांची प्रवृत्ती जशी बायकांची प्रवृत्ती तशी माणसांची प्रवृत्ती. म्हणून कधीही कोणावर विश्वास ठेवू नका, खास करून महिलांनी, पुरुषांनी पण. अशा गोष्टी करू नका. आपली बायको ती आपली बायको असती आणि आपला नवरा तो आपला नवरा असतो. लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा माझं. दुसरा बाहेरचा व्यक्ती, जर तुम्ही नवरा बायको बाहेरचा व्यक्ती तुम्हाला खूप प्रेम करत असेल, सगळं करत असेल, तो त्याची काहीतरी आवश्यकता आहे, त्याची काहीतरी गरज आहे तुमच्याकडून, त्याच्यामुळे तो तुमची काळजी घेतो, तुम्हाला सोन्याचं करतो, पैसे देतो, हे देतो, ते देतो. ती फक्त शारीरिक भूक भागवण्यासाठी. हे लक्षात ठेवा मी जे बोलतोय ते. पण हे पर्सनली कोणी घेऊ नका, हे तुम्हाला नाही बोलत आहे मी, हे सर्वसाधारण बोलतोय. म्हणून एखादा नवरा असेल ना, बाहेर जर कोणती महिला तुम्हाला पैसे खर्च करत असेल, तुम्हाला पैसे देत असेल, काही करत असेल, काही काळापुरतं येते, लक्षात ठेवा. फक्त फिजिकल साठी करत असतात. आणि बायकांचे बाहेर काही अफेअर असेल तर ते व्यक्ती तुम्हाला प्रेम नाही करत, ते फक्त तुमच्या शरीरावर प्रेम करतात. कोणी असेल तुमच्या शरीरावर प्रेम करतात. त्यांना तुमच्या शरीरावर मन उठलं तर दुसऱ्या ठिकाणी, 4 ठिकाणी, 17 ठिकाणी तोड मारतात. आणि जे 17 ठिकाणी तोड मारतात त्यांचे दोष खूप भयानक. म्हणजे नवरा बायको जर शारीरिक संबंध ठेवत असेल तर ठीक आहे, नीतिमत्तेने धरू नये. पण बायको जर बाहेर अफेअर करत असेल, बाहेर फिजिकल करत असेल, कोणाची पण 17 ठिकाणी तोड मारत असेल, त्याचे दोष खूप लागतात. तो माणूस पण 17 ठिकाणी जातो, याचे दोष खूप लागतात. हे दोष केल्यानंतर जेव्हा तुमचा नवरा सोडून जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध केले, तुम्ही किती देवदेव करा, तुम्ही काही करा, तसे दोष तुम्हाला 100% लागतात, आयुष्यभर लागतात. लग्नाच्या अगोदर केलेले फिजिकल तर असेल तिथं सोडून द्या, हे लक्षात ठेवा. याला कुठेही काही कर्म आहे ते लक्षात येतात. हे कसं आहे, फेस रिडिंगनी मी हे सगळं चेक होतो.
तुमचे किती फिजिकल आहे, काय गोष्टी, हे सगळं चेक होतं. म्हणून लक्षात ठेवा, अशा गोष्टी करू नका. या सेवा आपण प्रत्येकाने कराव्या. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.